महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। पाकिस्तानने पुन्हा एकदा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर केला गोळीबार। सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असे पत्र लिहिल्याचा केला गौप्यस्फोट। आणि काश्मीरमध्ये आमचे लोक पाकिस्तानचा झेंडा फडकवतच राहणार, सय्यद अली गिलानी यांनी पुन्हा एकदा केलं वादग्रस्त वक्तव्य। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार केलाय। पाकिस्तानी सैनिकांनी मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील कृष्णघाटी सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अर्थात LOC वरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केलाय। सुदैवाने त्यात कोणीही जखमी झालेलं नाहीये। पाकिस्तानी केलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी गोळीबार करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले। सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असे पत्र लिहिल्याचा गौप्यस्फोट केलाय। मुंबई अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। राज्य सरकारने शिफारसच केली नसल्याने धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारने शरद पवारांना पाठविले आहे। भाजप सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी अधिवेशन सुरू होण्याआधी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय। सत्तेत आल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते, मात्र राज्य सरकारने शिफारसच केली नसल्याने धनगर आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत। सय्यद अली गिलानी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। काश्मीरमध्ये आमचे लोक पाकिस्तानचा झेंडा फडकवतच राहणार, तसेच काश्मीरमध्ये जेव्हा हुर्रियत कॉन्फरन्सच्या रॅली होतील तेव्हा पाकिस्तानचा झेंडा फडकवला जाईल असे वादग्रस्त वक्तव्य सय्यद अली गिलानी यांनी केलंय। हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी आहेत। पाकिस्तानी लोकांनी काश्मीरात झेंडे फडकवले आणि भविष्यातही फडकवत राहतील, कारण पाकिस्तान आमचा शेजारी आणि शुभचिंतक देश आहे असे गिलानी हे एका कार्यक्रमात बोलत होते। गेल्या अनेक दिवसापासून काश्मीरमध्ये पाकचे झेंडे फडकविले जात आहे। पाकचे झेंडे फडकविणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला भरवून कारवाई होत आहे। तरी देखील गिलानींनी असे देशद्रोही कृत्य करणारे वक्तव्य केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचाही भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात यावा अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे। सत्तेत आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भाजप सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला। त्यानंतर आता भाजपचेच वरिष्ठ नेते असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी ही मागणी केल्यामुळे वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। आजपासून सर्व्हिस टॅक्स 12% वरून 14% लागू होणार आहे। त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या AC फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार आहे। AC आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात 0.5% वाढ होईल। रेल्वे मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्यानं नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही भाडेवाढ होईल अशी शक्यता होती, मात्र भाडेवाढ होणार नसल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। पण दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला। लोकलच्या फर्स्ट क्लास पासवर आणि AC तिकिटावर सध्या सेवा कर हा 12.36% असून त्यामध्ये 70% सूट देण्यात येते आणि तो कर 3.7 एवढा आकारला जात होता। आता हाच कर 1 जूनपासून जवळपास 14% एवढा होणार असून त्यामध्ये नेहमीप्रमाणे 70% सूट दिल्यानंतर 4.2% एवढा होईल। यामुळे उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लासचा पास तसंच तिकीट आणि मेल एक्सप्रेस गाड्यांमधील AC फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास, सेकंड आणि थर्ड AC चेअर कार, AC इकॉनॉमी क्लासचे तिकीटं महागणार आहेत। निगडी येथील ओटा स्कीममधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून अवघ्या 2 महिन्यांची चिमुरडी गतप्राण झाली आहे। सोमवारी सकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली। विशेष म्हणजे घरात झोपेत असलेली तसेच रांगताही येत नसलेली ही मुलगी गॅलरीपर्यंत आली कशी असा प्रश्न उपस्थित होत असून तिच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। मैत्री विजय पाटेकर असे या दुर्दैवी चिमुरडीचं नाव आहे।
मैत्रीची आई सुषमा विजय पाटेकर ही 6 महिन्यांपूर्वी निगडी ओटा स्कीम येथे माहेरी बाळंतपणासाठी आली होती. 2 महिन्यांपूर्वी मैत्रीचा जन्म झाला. सकाळी मैत्रीची आई, आजी, आजोबा, मावशी असे 4 जण घरात होते. मात्र मैत्री बाल्कनीतून पडल्याची त्यांना कोणतीही माहिती नव्हती. शेजारच्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर समजल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान जखमी अवस्थेतील मैत्रीला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र 10:30च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. सहाय्यक फौजदार विठ्ठल साळुंके तपास करत आहेत. ती मुलगी पडली म्हणून आमच्या मेवण्याचा भाच्याचा फोन आला होता. त्याच्यावरून मग आम्ही इकडं आलो. ते घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्यावरती कळलं की वायसीएमला आणलेलं आहे. तिथं आल्यावरती तिच्या आईसंग बोललो. म्हणलो काय झालं. तिची आई म्हणली की रात्री मी 1:30-2 वाजता काहीतरी घरी आले. आम्ही झोपूस्तोवर 3 वाजले. जेवण खाणं केलं. आम्ही 4 जणांनी कडी लावून आज झोपले दार लावून. नंतर सकाळी मुलगी खाली पडली होती. लोक म्हणायला लागली पोरगी कुणाची आहे म्हणून त्यांना हे करायला आले. मग ही लोक खाली आली. मग यांना कळलं की नाही का मुलगी पडलेली आहे म्हणून. त्यांना विचारलं कसं काय झालं. म्हणतात काय माहिती. म्हणतात कुणी काढलं म्हणतात. टोलमधून वाहन चालकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने 12 टोल बंद करण्यात आले असून त्यामध्ये चाकण शिक्रापूर मार्गावरील टोल नाक्याचा समावेश आहे. या मार्गावरील राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या टोल नाक्याची मुदत संपली असताना बांधकाम विभागाने टोल वसुलीची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याने सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. तर याच मार्गावर भंडारा डोंगर टोल नाका उभा करण्यात आला होता. प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दयनीय असताना हा टोल कशासाठी असा प्रश्न सामान्यांकडून विचारण्यात येत होता. आता या राज्य मार्गावरील हे दोन्ही टोल बंद झाल्याने गेली 15 वर्ष चालू असलेली नागरिकांची लूट आता थांबणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 2001 सालापासून आतापर्यंत उद्योजकास 150 कोटी रुपयांची वसुली परतावा मिळाला असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून आता टोल बंद करताना उद्योजकास शासन जे 44 कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे त्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. 5 कोटी 10 लाख रुपयांचा प्रकल्प होता. मात्र 2च महिन्यात यात वाढ करून तो 10 कोटी रुपयांचा करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाची टोल वसुलीची मुदत 2010 पर्यंत निश्चित करण्यात आली. 2011 साली उद्योजकास 18 कोटी रुपये देऊन हा टोल बंद करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता. मात्र टोल बंद तर दूरच तो सुरू ठेवण्यात आला. डांबर भाववाढीचे कारण दाखवून या टोलला पुन्हा 10 वर्षाची मुदत वाढवून देण्यात आली होती. गुजरातचे आवडते आणि पारंपरिक खाद्य ढोकळोनी खाकरो लवकरच केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या विभागीय उपाहारगृहांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. केंद्राच्या कार्यालयांमध्ये असलेल्या उपाहारगृहांमध्ये सध्या उत्तरेकडील आणि दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. नरेंद्र मोदींच्या सरकारने पचनास हलके आणि पोषक पदार्थ उपाहारगृहांमध्ये ठेवण्याचा आदेश काढलाय. तसेच त्यांनी काही पदार्थांची नावे असलेली यादीही दिली असून त्यात ढोकळा आणि खाकरा या गुजराती पदार्थाचा समावेश आहे. केंद्र सरकारी संस्था आणि कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना अधिक चांगले अन्नपदार्थ मिळावेत असा या मागील हेतू असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालयांना पाठविलेल्या पदार्थांच्या यादीत भाज्यांचे सूप, ढोकळा, खाकरा, छास, श्रीखंड आदी पदार्थांचा समावेश आहे. आदी हे पदार्थ उपाहारगृहातील मेनूमध्ये समाविष्ट करण्याचे सुचवले आहे. त्याचसोबत मंत्रालय आणि विभागीय उपाहारगृहांमध्ये अंतर्गत स्वच्छता आणि निरोगी अन्न ठेवण्याची विनंती यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये एकूण 723 उपाहारगृह आहेत. अभिनेत्री प्रीती झिंटा रविवारी दुपारी महाकालेश्वर मंदिरात पोहोचली होती. लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी तिने पिवळी साडी नेसली होती. एवढेच नाही तर तिने भला मोठा घुंगटही घेतला होता. प्रीती झिंटा रविवारी दुपारी 1:30 वाजता इंदूरहून कारने उज्जैनला पोहोचली. येथे एका हॉटेलमध्ये काही वेळ थांबल्यानंतर लोकांनी ओळखू नये यासाठी तिने साडी नेसली होती. दुपारी 2 वाजता ती मंदिर परिसरात पोहोचली. लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी तिने डोक्यावरून भला मोठा पदर घेतला. पदराआड चेहरा लपवत ती मंदिरात दाखल झाली. तिच्यासोबत माजी आमदार रामलाल मालवीय आणि त्यांचे काही समर्थक होते. त्यांच्यासोबत ती गुपचूप महाकालेश्वर मंदिरात पोहोचली. थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तिने आईसह पूजा, पंचामृत अभिषेक केला. यावेळी तिने काही क्षणांसाठी घुंगट काढला होता. दर्शनानंतर प्रीती कारने इंदूरला रवाना झाली. अंदमानातून निघाल्यानंतरही पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नसल्यामुळे मान्सूनचे आगमन नियमित वेळापत्रकापेक्षा 3 ते 4 दिवस लांबणार आहे. येत्या 4 जून रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मान्सून पूर्वानुमान विभागाचे प्रमुख DS पाई यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी तुर्तास स्थिती अनुकूल नाही, त्यामुळे मान्सूनचे आगमन लांबणार आहे. मान्सूनच्या अंदमानपर्यंतच्या प्रवासानुसार तो 30 मे रोजीच केरळात दाखल होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. 21 मे पर्यंत नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या खाडीत आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचले. मात्र यानंतर आठवडाभर येथेच अडकून बसले. अरबी समुद्रातील प्रतिचक्रवातामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे. येत्या 4 जूनपर्यंत स्थिती अनुकूल होऊन मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकेल अशी अपेक्षा असल्याचे पाई म्हणाले. मान्सून त्याच्या लहरीपणासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा यामुळे हवामान खात्याचे अंदाजही चुकताना दिसत आहेत. यंदा श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे मान्सून अडकून बसला आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पाकिस्तानने पुन्हा एकदा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन. जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर केला गोळीबार. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असे पत्र लिहिल्याचा केला गौप्यस्फोट. आणि काश्मीरमध्ये आमचे लोक पाकिस्तानचा झेंडा फडकवतच राहणार, सय्यद अली गिलानी यांनी पुन्हा एकदा केलं वादग्रस्त वक्तव्य. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.